press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या संदर्भात माहिती पाहत असताना महाराष्ट्राचे जे मूलभूत व्यवसाय आहे ॲग्रिकल्चर सेक्टर, कृषी क्षेत्र या संदर्भात मागील लेक्चरला आपण माहिती पाहिली. कृषी क्षेत्रासंबंधी समस्या, महाराष्ट्राचं कृषी क्षेत्र, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा काय वाटा आहे इत्यादी संदर्भात माहिती आपण मागील लेक्चरला पाहिली. आता पहा, जे दुसरं क्षेत्र येतं औद्योगिक क्षेत्र, इंडस्ट्रियल सेक्टर. आता औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे सर्वात अग्रेसर राज्य आहे. सर्वात जास्त प्रोडक्शन किंवा सर्वात जास्त राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा आहे. मग महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राबाबतीत पहा, तुम्ही जर पाहिलं की जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे भारताच्या एकूण FDI पैकी 31% FDI म्हणजे 31% FDI हा महाराष्ट्र राज्यात आहे. म्हणजे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या एकूण 100% गुंतवणुकीपैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 31% गुंतवणूक आहे. म्हणजे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. मग अशा प्रकारे आपलं हे जे औद्योगिक क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत पहा, जर महाराष्ट्राचा विचार केला तर औद्योगिक पाहणी जे आहे त्या औद्योगिक पाहणीच्या 2016-17च्या अहवालानुसार देशाच्या आर्थिक विकासात औद्योगिक क्षेत्राचा सर्वात मोठा वाटा आहे. त्याचं जे निव्वळ मूल्य आहे राष्ट्रीय उत्पन्नातील ते जवळपास 18% इतकं आहे 2016-17च्या पाहणीनुसार. हे लक्षात ठेवा. मग महाराष्ट्राच्या बाबतीत जर औद्योगिक क्षेत्राचा हा वाटा असण्याचं काय काय कारण आहे तर सर्वात महत्त्वाचं पहा, जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्याला तुम्ही म्हणतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक. 1991 मध्ये भारत सरकारने LPGचं धोरण स्वीकारलं. LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. L स्टँड फॉर लिबरलायझेशन. जी लिबरल पॉलिसी शासनाने अवलंबली 1991ला त्याला उदारीकरणाचं धोरण असं म्हटलं जातं. आणि उदारीकरण हे कशाच्या बाबतीत केलं गेलं? उद्योग क्षेत्राच्या बाबतीत. उद्योग क्षेत्रावरील ज्या जाचक अटी आणि निर्बंधने होती ती 1991च्या धोरणामध्ये शिथिल करण्यात आली आणि त्याचाच परिणाम म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला सुरुवात करण्यात आली. मग अशा प्रकारे 1991ला ही गुंतवणूक सुरू करण्यात आलेली होती. साधारणपणे 2000 ते 2017 पर्यंतचा जर विचार केला तर एकट्या महाराष्ट्राच्या बाबतीत संपूर्ण देशातील 100% गुंतवणुकीपैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 31% गुंतवणूक ही FDI थ्रू केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेलं आहे. मग आता महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्र विकसित जरी असलं तरी त्यामध्ये अजूनही काही समस्या आहे. या समस्या कोणत्या तर सर्वात महत्त्वाचं पहा, जे लिबरलायझेशनचं धोरण स्वीकारलं होतं, लिबरल पॉलिसी, की उद्योग क्षेत्र स्थापन करण्यासाठी बऱ्याच काही परमिशन वगैरे घ्यावा लागत होत्या. त्याला NOC म्हटलं जातं. NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. आणि हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मग बरोबर बरेच प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपणास बराच वेळ खर्च करावा लागतो. प्रशासकीय यंत्रणा योग्य प्रकारची असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे उद्योग स्थापनेसाठी संमती मिळते. परंतु प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार झाला तर शासकीय दप्तर दिरंगाई ही मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रामध्ये निदर्शनास येते. ही एक औद्योगिक क्षेत्रासमोरील समस्या आहे की उद्योग स्थापनेसाठी ज्या काही NOC वगैरे लागतात त्या झटकेपट न मिळाल्यामुळे उद्योग लवकरात लवकर सुरू होत नाही. त्यामुळे दप्तर दिरंगाई निदर्शनास येते. त्यानंतर पुढे आहे पहा, कौशल्य विकासाच्या संधींची कमतरता, स्किल डेव्हलपमेंट.
पहा त्यासाठीच जे मोदी गव्हर्नमेंट आहे त्यांनी स्किल डेव्हलपमेंटवर आधारित बऱ्याच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्किल इंडिया नावाची कन्सेप्ट आणली आणि त्या थ्रू बऱ्याच कौशल्य विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये केली आहे. त्यातच महाराष्ट्रातही स्किल डेव्हलपमेंट थ्रू बऱ्याच कुशल योजना राबवल्या जात आहे. त्यानंतर पुढे आहे पायाभूत सुविधांचा अभाव. आता पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पहा, प्रत्येक उद्योग सुरू होण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्त्वाचं असतं. मग आता हे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, पायाभूत सुविधा काय आहे, रस्ते वाहतूक असेल, रस्ते म्हणजे हे काय वाहतुकीचे मार्ग असतील. कुठलाही उद्योग असेल तो उद्योग इंटर रिलेटेड असतो, बऱ्याच गोष्टी त्या एकमेकांशी संबंधित असतात आणि त्या संबंधित असल्यामुळे त्या कनेक्टेड होणं, त्या कनेक्टेड कशाच्या मार्गाने कशाच्या सहाय्याने होत असतात, या वाहतुकीच्या मार्गांमुळे. मग वाहतुकीची मार्ग व्यवस्थित असतील तर उद्योग क्षेत्राला मिळणारा कच्चा माल तत्परतेने मिळू शकतो आणि त्यामुळे प्रोडक्शन इन्क्रीज होऊ शकतं. त्यानंतर जी वाहतुकीची साधनं आहे ती देखील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतात. वीज आहे, एनर्जी आहे, याचाही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये समावेश होतो. या इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगल्या प्रकारे असतील तर प्रोडक्शन निर्मिती प्लस प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन या दोन्हीही तत्परतेने होऊ शकतात आणि त्या साहाय्याने आर्थिक विकास तत्परतेने होऊ शकतो. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत पायाभूत सुविधांचा अभाव ही एक समस्या उद्योग क्षेत्रासमोर निदर्शनास येते. त्यानंतर पुढे आहे नवीन उद्योजकांना प्रोत्साहनाचा अभाव. जे नवीन उद्योजक असतात त्यांना प्रत्यक्ष उद्योगात सहभागी होताना बऱ्याच काही आडकाठी घातल्या जातात. मग तिथे राजकीय हस्तक्षेप येतो आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या नवीन उद्योजकांना माघार घ्यावी लागते. नाहीतर काहीतरी पर्सेंटेज वगैरे ठरवून त्यांची सेटलमेंट होत असते. त्यामुळे तिथे या उद्योजकांना औद्योगिक क्षेत्रात उतरण्यास संभ्रम मनात निर्माण होत असतो आणि त्यामुळेच पहा औद्योगिक क्षेत्राचा जो विकास आहे तो कमी होताना निदर्शनास येतो. त्यानंतर पुढे आहे की विकास कार्यक्रमांचा अभाव. डेव्हलपमेंटचे जे प्रोग्राम आहे महाराष्ट्र राज्यात आजकाल आता बऱ्याच प्रमाणावर विकास कार्यक्रम औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून राबवले जात आहे. तरी देखील ज्या प्रमाणात ज्या इफिशियन्सीने ते वापरणं गरजेचं आहे तेवढी इफिशियन्सी वापरली जात नाही, तेवढी कार्यक्षमता वापरली जात नाही. त्यामुळेच ही एक समस्या महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रासमोर आहे. त्यानंतर पहा प्रादेशिक असमतोल. आता प्रादेशिक असमतोल रिजनल इम्बॅलन्स त्याला म्हटलं जातं. आता आपल्या महाराष्ट्राचा भाग पाहिला तर विदर्भासारखा भाग ड्राय एरिया येतो. इतर मुंबई नागपूर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं रिजनल इम्बॅलन्स आहे आणि त्या रिजनल इम्बॅलन्समुळे काही ठिकाणी प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर आहे आणि काही ठिकाणी प्रोडक्शन खूपच कमी प्रमाणावर आहे. आणि जिथे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर आहे तिथे पॉप्युलेशन जे लोकसंख्या आहे त्याचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि त्याचाही इफेक्ट मग त्या औद्योगिक क्षेत्रावर होत असतो. त्यानंतर सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव. अजूनही आपण पहा टेक्नॉलॉजीसाठी आपण डिपेंडन्सी आहे, आपण सेल्फ रिलायन्स नाही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, स्वयंपूर्ण नाहीत. अजूनही आपण टेक्नॉलॉजी इम्पोर्ट करत आहोत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अजूनही आपला इतर देशांवर आपलं अवलंबित्व कायम आहे. आता कम्युनिकेशनच्या बाबतीतच पहा, इतर देशांमध्ये 5G 4Gच्या पुढे काही 8 जनरेशनपर्यंत जाऊन पोहोचलं आणि आपण हे अजूनही 4Gवर आहात. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हा खूप मोठा गॅप आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्याच बाबतीत विचार करा, देशाचा आणि इतर देशांचा, तर महाराष्ट्र त्यात कमी भाग येतो. त्यानंतर पहा महाराष्ट्राचा जो आर्थिक पाहणी 2017-18चा अहवाल आहे त्याच्यानुसार पहा संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना शासनाने सुरू केली. एक खिडकी म्हणजे काय की आता पहा तुम्ही जर शासकीय कार्यालयात गेला तर कदाचित तुम्हालाही अनुभव आलेला असेल की एखादी पर्टिक्युलर फाईल कोणत्या टेबलला द्यायची, मग ते एका टेबलपासून दुसऱ्या टेबलला, दुसऱ्या टेबलपासून तिसऱ्या टेबलला असं फिरवण्याचं प्रमाण जास्त असतं. परंतु आता शासनानं काय केलेलं आहे की तुम्ही औद्योगिक परवानगी घेण्यासाठी एका ठिकाणी गेलात तर एकाच खिडकीवर म्हणजे एकाच टेबलवर तुमच्या सर्व कामं कंप्लीट होतील अशा
आशयाची योजना शासनाने राबवलेली आहे. त्यालाच आपण एक खिडकी योजना, सिंगल विंडो प्लॅन असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पहा, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरवली जाते. त्यानंतर लघु उद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढवला आहे, की आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं भरवली जातात आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये आपला जे काही प्रोडक्शन आहे ते डिस्प्ले करण्याचा किंवा त्यांच्या प्रोडक्शनला एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम या प्रदर्शनाद्वारे केलं जात आहे. त्यानंतर औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती, सेज त्याला म्हटलं जातं, स्पेशल इकॉनॉमिक झोन. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या पर्पजने SEZची स्थापना करण्यात आलेली आहे. मग स्पेशल इकॉनॉमिक झोन ही एक अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहे, पुढे तुम्हाला अभ्यासायची आहेच. त्याबद्दल आपण पुढे माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी सेज त्याला तुम्ही म्हणतात स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र. तर महाराष्ट्राच्या बाबतीतही विशेष आर्थिक क्षेत्राला संमती देण्यात आली आणि बऱ्याच प्रमाणावर इंडस्ट्रियल सेक्टरसाठी जमिनी आरक्षित करण्यात आल्या आणि त्यातनं औद्योगिक क्षेत्राचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला गेला. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरला आपण महाराष्ट्रातील जे औद्योगिक क्षेत्र आहे या संदर्भात माहिती पाहिली. त्यानंतर आपण पुढील लेक्चरला जे सर्व्हिस सेक्टर आहे, सेवा क्षेत्र, या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चरमध्ये काही समस्या वाटल्यास त्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा आणि लेक्चरचे पॉईंट तुम्हाला जे काही डिस्प्ले केलेले आहे स्क्रीनवर ते यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिले त्याबद्दल धन्यवाद.